अधिवेशनामध्ये देखील या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली होती। या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये मदन मोहन मालवी शताब्दी रुग्णालयामध्ये पीपीपी मॉडेलवर बांधकाम सुरू करण्याचा निर्णय झाला। ही वस्तुस्थिती नक्कीच खरी आहे आणि सचिन भाऊनी सांगितलं की क्षेत्रफळ 10 एकर आहे, त्याच्यामध्ये 5,50,000 चौरस फुटाचं बिल्टअप एरिया, ही सगळी वस्तुस्थिती खरी आहे। परंतु आताची परिस्थिती अशी आहे की 43 वर्षापासून आपण 210 बेडेड हॉस्पिटल चालवतोय। आता आपण जे हॉस्पिटल करणार आहोत ते 580 बेडेड हॉस्पिटल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 264 बेड हे महानगरपालिकेसाठी राखीव ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या सिटी स्कॅन असेल, MRI असेल, एक्सरे असेल, USG असेल, या सगळ्या ज्या काही ट्रीटमेंट होत्या ज्या महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीमध्ये चालू होत्या त्या दरामध्येच किंवा काही मोफत असतील तर त्या मोफत या 262 बेडवर आपण तशाच चालू ठेवणार आहोत। आणि या हॉस्पिटलमुळे ज्या 210 बेडचं आपलं जे हॉस्पिटल होतं ते महानगरपालिकेचे 50 बेड वाढले जाणार आहेत आणि 264 बेड हे या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत। तरी देखील सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की याचा आढावा घेणं गरजेचं आहे। आम्ही आढावा नक्कीच घेऊ, परंतु कुठेही खाजगीकरण करून, व्यापारीकरण करून, जागा दुसऱ्याच्या घशात घालून दुसऱ्याला हॉस्पिटल चालवायला देणं हा महाराष्ट्र शासनाचा उद्देश नाही। आणि इथे मेडिकल कॉलेज देखील आपण करतोय आणि ते देखील अद्ययावत राहणार आहे। त्याच्यामुळे 50 बेड ह्याच्यामध्ये वाढणार आहेत आणि महानगरपालिकेच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे 264 बेडची कार्यप्रणाली तशीच राहणार आहे।